आजच्या कार्यक्रमाच्या संयोजिका सौ संयोगिता आणि सर्व त्यांची टीम यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी मला इथे 4 शब्द बोलण्याची संधी दिली आणि त्यांचं अभिनंदन पण करतो. इतका मस्त सगळी सजावट केलेली आहे, इतकी छान पालक सभा इथे भरलेली आहे आणि माझ्या मुलाने मला सांगितलं की हा एक या हॉलचा अंत्यदर्शन सोहळा पण आहे म्हणे, पुढच्या महिन्यात हे पाडून टाकणार आहे तर त्यांची फाळणी झाली म्हणे दोन भागात आणि मग एका भागातले कामगार इथे टेबल टाकून त्यांना निर्वासितांसारखं काम करायला लागणार आहे. त्यामुळे आता मला कळत नाही की इथे म्हणजे सांत्वनपर भाषण करावं का अभिनंदनपर भाषण करावं, पण मग म्हटलं जाऊ दे, दोन्ही पण राहू दे. मी एक पुणेकर आहे त्यामुळे मी माझ्या आवडत्या विषयावर बोलतो आणि पुणेकरांचा आवडता विषय म्हणजे साहजिकच मी आणि तसंच मी. तर आता हा जानेवारी महिना सुरू आहे, संपत आला. जानेवारी म्हणजे हा संकल्पांचा मास असतो नाही का, म्हणजे कोणी जिम सुरू करतं, कोणी पहाटे चालायला जातं, कोणी पुनश्च हरिओम करून डाएट सुरू करतं. तर माझा मुलगा त्याच्या काय डोक्यात आलं काय माहिती, त्याने ते टाटा MG वरनं 1MG वरनं सगळ्यांचं हेल्थ चेकअप बुक केलं होलसेल रेटमध्ये. मग तो आला माणूस आमच्या घरी, रक्त पिपासू हे सगळं घेऊन. काय घेऊन गेला, रक्त 2 दिवसांनी आलं रिपोर्ट. तर बघा माझं वय गेलं 60 पार, केस सगळे पिकले, काहीतरी निघणारच ना. मी तरी सांगत होतो झाकली मूठ 1.25 लाखची, पण तो मी बघितला रिपोर्ट, सगळं तसं नॉर्मल होतं. 1-2 आकडे फक्त ठळक होते, म्हणजे जे ठळक असतं ते आउट ऑफ रेंज असतं ना. एक होती शुगर. मी म्हटलं काय ही जराशीच जास्त हो, दुसऱ्या दिवशी काढली असते कमी आली असती, त्यामुळे मला काही टेन्शन नाही. मी फक्त आता दुसरं बघितलं तर कोलेस्ट्रॉल. तर मी ते ऐकलं होतं पेन्शनरांच्या कट्ट्यावर की कोलेस्ट्रॉल 2 प्रकारचं असतं, म्हणजे एक चांगलं आणि एक वाईट. मग मी समजूत करून घेतली की जे वाढलंय ते चांगलं आहे, म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ठेवून दिलं. पण माझा चिरंजीव फार हुशार, त्याने तो रिपोर्ट अख्खा ChatGPT टाकला आणि त्या जीपीटीला विचारलं म्हणे काय हे, आणि तो आला माझ्याकडे, बाबा आता बिस्किट सोडा. मी कालच व्हॉट्सअपवर एक जोक ऐकला होता, वाचला होता, मी चिकटवून दिला. बिस्किट आणि सोडा कसं लागेल ते? त्याच्यापेक्षा सोडा, बर्फ आणि स्कॉच हे मस्त लागेल. म्हणलं बाबा गंमत करू नका, बिस्किट बंद. म्हणलं असं कसं? अरे या घरात बिस्किट बंदी लादणारा तू कोण? तू असशील पगाराने श्रेष्ठ पण मी वयानं ज्येष्ठ आहे. तू असशील पंतप्रधान पण मी राष्ट्रपती आहे. माझा शिक्का असल्याशिवाय इथं कोणताही नवीन नियम लागू होणार नाही. तुम्हाला सांगतो बिस्किट खाणं म्हणजे हे काय उदरभरण नाही. आता आम्हा पेन्शनरांच्या आयुष्यात सुखाचे किती क्षण असतात. एक म्हणजे मी 1 तारखेला जाऊन पासबुक अपडेट करून आणतो, ते एक असतं सुखाचं, ते आपली फसवणूक झाली नाही या महिन्यात नाही. आणि दुसरं म्हणजे सकाळ संध्याकाळी 2 बिस्किट चहा. कला आहे मोठी, तुम्हाला माहितीये का? हे यज्ञ कर्म आहे. आता एक मारीचं बिस्किट घ्या उदाहरणार्थ, आता त्याचा व्यास हा साधारणपणे आपल्या सगळ्याच कपांपेक्षा मोठा असतो, बरोबर? हे आपले कप जरा लहानच असतात. आता ते मारीचं बिस्किट जेव्हा तुम्ही चहाच्या कपात बुडवता, पहिला म्हणजे काय असतो, पहिला घास हा त्या बिस्किटाला मापात बसवण्याचा घास असतो नाही, म्हणजे असं त्या किती अंश तो आत गेलेला आहे बिस्किट, चहाचं तापमान किती आहे, या सगळ्याचा एक सायन्स, आर्ट आणि इंट्युशन याने एक अंदाज घेऊन बरोबर ते वेळेला बाहेर काढायला लागतं. म्हणजे ते पुरेसं भिजलेलं असलं पाहिजे, कवळीशिवाय खाता आलं पाहिजे, पण ते तोंडाला पोचेपर्यंत पडलं पण नाही पाहिजे. आणि मग ते एकदा खाल्लं की मग ते असं काटकोनात वळवायचं 90 डिग्रीजने, मग ते त्या दिशेने बरोबर पूर्ण आत जात नाही. मग पुढे आपण कंट्रोल करायचं ते किती आत घालवायचं.
तर त्यातही एक प्रॉब्लेम असतो. म्हणजे एक बाजू अशी तटबंदी पूर्ण असते, दुसरी आपण खाऊन तोडलेली असते, नाही का? मग ते असं इकडनं जास्ती फुगतं, इकडनं कमी. मग ते असं धरून बरोबर फुगलेला भाग वर आणून ते खायचं. मग एक चंद्रकोर तयार होते तिसऱ्या घासाला, नाही का? ती चंद्रकोर फार डेंजरस. त्याची लांबी जास्त आणि रुंदी कमी, म्हणजे रिस्क जास्ती तिसऱ्या घासाला, नाही. ते जर का तुम्ही टाकलं आणि न पाडता खाल्लं तर तुम्ही खरे. पण समजा चुकून म्हणजे 10 ते 5 वेळा माझं होतं तसं, ते पडून जातं तिसऱ्या घासाचं. मग पटकन काय करायचं, दुसरं बिस्किट घ्यायचं, खटकन मोडायचं, त्याचे 2 भाग करायचे आणि त्याचा एक चमचा करायचा आणि ते असं बरोबर ते बिस्किट स्वतः न पडता दुसऱ्या बिस्किटाला बरोबर घेऊन न सांगता जर आपल्या तोंडापर्यंत पोहोचलं तर तुम्ही म्हणजे ऑलिम्पिकच्या लेवलचे बिस्किट खाणार. आणि ही कला तुम्हाला सांगतो बिस्किटा गणित बदलते. म्हणजे आता उदाहरणार्थ मारीच्या ऐवजी समजा तुमच्याकडे पार्लेजीचं बिस्किट आणि ते जर खाताना पडलं तर त्याची स्ट्रॅटेजी वेगळी आहे बरं. तुम्ही एका पार्लेजीनं दुसरं पार्लेजी बिस्किट काढू शकत नाही, ते पण डुबे. ते स्टीलच्या चमच्याने वर येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, जणू काही पडलंच नाही, काही घडलंच नाही असं समजून पुढचा घास बुडवून खायचा, चहा पीत राहायचा. शेवटचे 4 घोट राहिले की मग कप असा जरा ढवळायचा आणि मग विसरून जायचं की आपण चहा पितो. एक गोड गरम असं सूप पितोय असं समजून उरलेले 4 घास 4 गोड हे पार्लेचं सूप आहे असं समजून किती घशाला आराम. या थंडीत तुम्हाला सांगतो, हे असं बिस्किट खाण्यासाठी मजा आपल्या आयुष्यातली ही पोरं घालवतायत. कसला रिपोर्ट आणि कसली ती 7वी चॅट जीपीटी. मी त्याला म्हटलं, हे बघ हे काही चालणार नाही. तर तो म्हणाला, बाबा याने तुमच्याच तब्येतीला त्रास होईल, ह्या अशा गोष्टींना सपोर्ट करणं माझ्या तत्वात बसत नाही. मी म्हटलं, अरे तत्व आणि सपोर्ट या दोन्ही गोष्टींचा आजच्या जगात काहीही संबंध नाही. तू कुठल्या जगात राहतोयस बाळा? म्हणजे जे घड्याळ आणि जी तुतारी एकमेकांना भांडून 4 महिन्यापूर्वी एकमेकांशी भांडत होते, ते आता परवा सपोर्ट करत होते एकमेकांना. परवाच्या महानगरपालिकेत आणि तो ट्रक भर पुरावेवाला चक्की पीसिंग तो आत घालणारा आणि आत जाणारा दोघे पण एकमेकांना सपोर्ट करतात. अरे घड्याळ आणि कमळ आणि तो विठ्ठलाचा बडवा म्हणून बाहेर पडलेलं ते इंजिन, त्या इंजिनावर बसली मशाल. आता तू मला सपोर्ट कर खुशाल. तो म्हटला, म्हणलं बघ तू विसर रिपोर्ट कर मला सपोर्ट. म्हणलं बाबा असं नाही, हो तुमची शुगर पण वाढली आहे. हे बघा आता तांदूळ, बटाटे, साखर, बिस्किट सगळं बंद करायचं. म्हटलं अरे लेका, वरण भात तूप आणि बटाट्याच्या काचऱ्या हे खाऊन आपल्या पिढ्या पोचलेल्या आहेत. हेच सगळं खाऊन तुझ्या खापरपंजाचा खापरपंजा त्या रघुनाथरावाबरोबर अख्खे पार झेंडे लावून आला, तेव्हा काही झालं नाही. आता मी कशाला बंद बघू? तो घाबरला. त्याने हळूच बायकोकडे बघितलं, म्हणजे आमच्या सुनीकडे. ती अशी इतर वेळेला सारखी भांडत असतात ना दोघं. म्हणजे साध्या चहाच्या कपावर न, म्हणजे हा गधडा काही उचलून ठेवत नाही आणि 10 मिनिटं ठेवलेलं तिला सुचत नाही. दोघांपैकी घासत कोणीच नाही, ती घासायला कामवाली असते पण हे भांडत बसते. पण आता या वेळेला मात्र ती त्याला सामील. ती त्या माझ्या हातातल्या प्लेटकडे म्हणून मला काय म्हणते, बाबा हे तुम्ही खाताय ते कार्ब्स आहेत, कार्ब्स वाईट. म्हटलं अगं गदडे, हा उकडीचा मोदक आहे, उकडीच्या मोदकाला कार्ब म्हणतेस, कुठं पाप भेटची? अगं गणपती तुझ्यावर कोपे. ती म्हणाली नाही बाबा, तुम्ही प्रोटीन खाल्लं पाहिजे, प्रोटीन, तुमचं वजन कमी होईल. तर मी सांगा, मी शाकाहारी माणूस दिसतच असेल तर म्हणजे कोणी प्रोटीन देता का? प्रोटीन
या शाकाहारी म्हाताऱ्याला कोणी प्रोटीन देतं का? प्रोटीन, मांस, मच्छी, अंड्या वाचून एक म्हातार हॉटेलात फिरताय. जन हे पोट कमी होईल आणि धर्मही बुडणार नाही असं प्रोटीन शोधताय. अरे कोणी प्रोटीन देतं का रे? प्रोटीन तुला कळलं म्हणजे ती हसावं का रागवावं, म्हणजे असं एक संमिश्र चिडून हसल्याचा किंवा हसून चिडल्याचा भाव आणून ती म्हणाली ठीक आहे बाबा तुम्ही खा बिस्किट. मी माझ्या पोराकडे बघितलं, तिनं लगेच ब्लिंकिट काढलं, 2 मोठे फॅमिली पॅक मारीची ऑर्डर केली. मी तिला म्हणलं हळूच एक गुड्डे पण ऍड कर, फ्री डिलिव्हरी होते बा. असं तर आता माझ्या फ्री डिलिव्हरीचा काळ इथला संपलेला आहे. मला इथे संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार. कधी कार्यक्रम झालेला आहे, कधी आमच्या भागात आलात तर या. चहाच्या वेळेला आलात तर मारीची बिस्किटं आहेतच. थोडं उशिरा आलात तर सोडा, बर्फ आणि स्कॉच या नक्की. धन्यवाद. थँक्यू सो मच.